नमस्कार मित्रांनो, महानगरपालिकेचे इलेक्शन्स आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यानिमित्ताने अनेक पक्षांची युती, आघाडी, संयुक्तिक आघाडी, संयुक्त परिषद झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये मुंबईचं एक विशेष महत्त्व आहे. मुंबईला वेगळं करण्याचा डाव किंवा मुंबईला गुजरातमध्ये समाविष्ट करण्याचा डाव होता आणि त्यामध्ये लागले होते खुद्द मोरारजी देसाई नावाचे गृहस्थ, महागृहस्थ. त्या काळात ते पंतप्रधान पण होते आणि मुंबई ही एक देशाची आर्थिक राजधानी आहे. बरेचसे टेक्स्टाईल मिल्स, डायमंड आणि लाभलेला सागरी किनारा, या सर्वांमुळे मुंबईचं एक विशिष्ट महत्त्व होतं आणि आहे. आणि त्यामुळे जी सरकार होती त्यावेळेस, केंद्र सरकार, विशेष करून गुजराती आणि मारवाडी यांना मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी करायची होती आणि त्यांना एकतर ती गुजरातमध्ये समाविष्ट करायची होती किंवा त्यांना तो प्लॅन त्यांचा सक्सेस न झाल्यानंतर त्यांनी मग दुसऱ्या प्रकारची योजना केली. सेकंड अल्टरनेटिव्ह चॉईस, की मुंबईला केंद्रशासित प्रदेश डिक्लेअर करायचं आणि त्यासाठी साधारण 60 वर्षापासून त्यांचे प्रयत्न चालू आहेत. मग 2014मध्ये मोदी सरकार येतं आहे. मोदी सरकारमध्ये प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, त्यानंतर अमित शहा. शेवटी झालं काय, देशाचे पंतप्रधान जरी असले तरी त्यांच्या समाजामध्ये, गुजराती समाजामध्ये एक सुप्त इच्छा होती की मुंबई ही त्यांच्यामध्ये व्हावं किंवा मुंबईची जे महत्त्व आहे त्याला कमी करणं. त्यासाठी त्यांचा सुप्त प्लॅन चालू होता. आर्थिक केंद्र होतं मुंबईमध्ये, ते त्यांनी अहमदाबादला नेलं. गिफ्ट सिटी जे आपण नाव देतो, जे एक ग्लोबल कमर्शियल सेंटर होतं, त्यालासुद्धा त्यांनी, गिफ्ट सिटीलासुद्धा अहमदाबादला नेलं. त्यानंतर डायमंड सिटी म्हणून मुंबईची ओळख होती, कित्येक व्यापारी होते, त्यांनी ते अहमदाबादला नेलं. बॉर्ड सिटी, एअर इंडियाचं ऑफिस मुंबईला होतं, ते सुद्धा त्यांनी दिल्लीला नेलेलं आहे. आणि आता बुलेट ट्रेन ही मुंबई ते अहमदाबाद चालवून मुंबईचं विशेष करून एक व्यापारिक औद्योगिक केंद्र म्हणून, एक ड्रीम सिटी, एक जॉब जनरेशन करणारी सिटी म्हणून त्यांना, त्याचं महत्त्व त्यांना देखील कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे. हे अशा प्रकारे. आणि येणारे लोंढे मुंबईमध्ये, गुजरातपासून मुंबईमध्ये उत्तर प्रदेश, बिहारपासून ट्रेन चालू करणं आणि परप्रांतीयांचे लोंढे महाराष्ट्रामध्ये वसवणं आणि डेमोग्राफिक चेंजेस करणं आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचे प्रयत्न चालू झालेले आहेत. तर आपण मित्रांनो सावध व्हायला पाहिजे. आपण ज्या लोकल पक्षांना आपण स्थान दिलं पाहिजे. त्यामध्ये शिवसेना असो किंवा राज ठाकरे यांची मनसे असो किंवा भारिप बहुजन, वंचित बहुजन आघाडी असो किंवा काँग्रेसचे जे लोकल, काँग्रेस आजच्या घडीला हे समजते, मराठी माणसांचं महत्त्व समजते, तर अशा पार्टींना आपण वोट दिलं पाहिजे. आणि भाजपा किंवा एकनाथ शिंदेची जी शिवसेना असो, या ज्या मराठी माणसांपासून मुंबईला तोडणाऱ्या ज्या संघटना आहेत, त्यांना आपण कमी महत्त्व दिलं पाहिजे. जय महाराष्ट्र मित्रांनो, जय मुंबई, जय महाराष्ट्र.